रेल्वे आणल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही असा घणाघाती शब्द निलंग्याच्या मतदारांना देणारे माजी मंत्री आणि स्थानिक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे रेल्वेचे स्वप्न अखेर दिवास्वप्न ठरण्याची चिन्ह आहेत. गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकीत रेल्वेच्याच मुद्द्यावर मते पदरात पाडून घेतल्यानंतर प्रत्यक्षात समोर आलेल्या रेल्वेच्या अधिकृत आराखड्यातून निलंगा मतदारसंघ पूर्णपणे वगळला गेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. कलबुर्गी ते लातूर दरम्यानच्या 157.82 किलोमीटरच्या नवीन ब्रॉडगेज विद्युतीकृत रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल भारतीय रेल्वेने तयार केला असून हा मार्ग निलंग्याऐवजी उमरगा आणि औसा या जवळच्या तालुक्यांमधून जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे 10 वर्षांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या निलंगेकरांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशाच पडली आहे. 4,917 कोटींचा प्रकल्प, पण राज्य सरकारच्या 50% हिश्श्याची अट मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार गुप्ता यांच्या पत्रानुसार या 157.82 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची अंदाजित किंमत 4,917 कोटी इतकी आहे. सद्यस्थितीत कलबुर्गी ते लातूर हे अंतर रेल्वेने तब्बल 345 किलोमीटरचे आहे. या नवीन प्रकल्पामुळे महाराष्ट्रातून 96.82 किलोमीटरचा मार्ग जाणार असून हे अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे व्यापार, उद्योग, विद्यार्थी आणि भाविकांना मोठा फायदा होणार असला तरी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या या प्रकल्पाचा आर्थिक परतावा 10% मिळत नसल्याचं अहवालात नमूद आहे. यामुळे भारतीय रेल्वेने महाराष्ट्र शासनाकडे 50% खर्चाचा हिस्सा आणि मोफत जमिनीची मागणी केली आहे. राज्य सरकारने ही अट मान्य केल्यानंतरच या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. असा जाणार होता रेल्वे मार्ग. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी, निलंगा मार्गे कलबुर्गी असा रेल्वे मार्ग जाणार होता, परंतु तो आता रेल्वेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणात बदलण्यात आल्याचं पत्र रेल्वे अधिकाऱ्यांनी काढल्याने निलंगा मतदारसंघातील जनतेची घोर निराशा झाल्याचं बोललं जात आहे. निलंगा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांकडून रेल्वे ही निलंगा मतदारसंघातूनच जाणार अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली जात आहे. तर औसा मतदारसंघातील कार्यकर्त्याकडून रेल्वे ही निलंगा वगळून औसा मतदारसंघातून जाणार असल्याचं रेल्वेचं अधिकृत पत्र फिरवलं जात आहे. त्यामुळे रेल्वे नेमके कोणत्या मार्गावरून धावणार याबाबत मतदारसंघातील जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. मागील काळात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका जाहीर कार्यक्रमांमध्ये रेल्वे ही औसा मतदारसंघातूनच जाणार अशी हमी पूर्ण ताकदीने दिली होती व तसे 16 एप्रिल 2026 रेल्वे विभागाचं अधिकृत पत्र सोशल मीडियावर फिरत असल्याने रेल्वे मार्ग औसा मतदारसंघातूनच जाणार असं यावरून दिसत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.